दिवस आणि दुसरा म्हणजे अनुभूती दिवस। दोन्ही कार्यक्रम ॲडव्होकेट काकपुरे साहेब व्यवस्थित पार पाडतात। कार्यक्रमाचं स्वरूप आपल्या समोर आहे। आजचा दिवस त्यांनी योगायोगाचा निवडला असं मला वाटते। 21 जून आहे, वर्षातला सर्वात मोठा दिवस, म्हणजे जवळपास दिवस 13 तासापेक्षा जास्त असतो। आजचा दिवस भरपूर वेळ मिळतो, इतका वेळ सूर्य आपल्याला पाहायला मिळतो असा तो दिवस। या दिवशी सूर्य बरोबर कर्कवृत्तावर असतो। आपल्याला 2 संक्रांती माहीत असाल, एक संक्रांत माहीत आहे 14 जानेवारीची, त्यावेळी मकर वृत्तावर सूर्य असतो, मकर संक्रांत म्हणतो। आजची सुद्धा संक्रांत आहे, ती उन्हाळी संक्रांत किंवा कर्क संक्रांत म्हणतो आपण। आणि आजपासून दक्षिणायन सुरू होते, सूर्याचं दक्षिणायन सुरू होते। आज आंतरराष्ट्रीय योग दिवस सुद्धा आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व, आज जागतिक संगीत दिवस सुद्धा आहे। आपल्या त्या योगायोगाने आज आपल्या समोर त्या मुलांनी संगीताचा भाग आपल्या समोर सादर केला आणि संगीतातले फार मोठे व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे आज अतिथी म्हणून। आणि शेवटचं म्हणजे आजच्या दिवसाचं महात्म्य म्हणजे जी व्यक्ती ही संस्था चालवत आहे त्यांचा आज वाढदिवस आहे। मी आजच्या दिवशी आपल्या सर्वांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। परमेश्वराजवळ विनंती करतो, प्रार्थना करतो। प्रार्थना दिवस आहे, प्रार्थनेत फार बळ आहे, प्रार्थनेला खूप महत्व आहे। प्रार्थना करतो की त्यांना असंच बळ आपलं कार्य समोर चांगल्या रीतीनं चालवण्याकरता असं बळ द्या। मी अनेक शुभेच्छा त्यांना देतो। या संस्थेचं कार्य त्याच्या नावातच आहे, एकाग्रता प्रशिक्षण शोध संस्था। तर एकाग्रतेचं अत्यंत साधं सोपं व्याख्या तुम्हाला सांगण्यात आली। तुम्ही दिवसभर जे कार्य करता ते एकाग्रतेनंच करता। उदाहरण साधे सोपे दिले सरांनी। पोळी करताना जर लक्ष नसलं की ती करपल्याशिवाय राहत नाही, भाजल्याशिवाय राहत नाही। कोणतीही गोष्ट चाकून काही कापताना जर एकाग्रता नसली, आपलं लक्ष नसलं तर तुमचा हात कापू शकतो। कोणतंही काम करताना, दिवसभरातले अनेक कार्य करताना जर तुमचं लक्ष बरोबर नसेल, अवधान नसेल, ध्यान नसेल तर ते कार्य यशस्वी होत नाही। आणि म्हणून त्याच्यासाठी पाहिजे ती शक्ती जी आहे तिचं नाव एकाग्रता। एक अग्रता, अग्र म्हणजे टोक, एकच ध्येय पुराशी बाळगून आपण ते कार्य करताना पूर्ण आपलं मन त्याच्यात ओततो, ती म्हणजे एकाग्रता। ही जीवनामध्ये खूप आवश्यक आहे। जर ही नसली, एकाग्रता नसली तर आपण यशस्वी होऊ शकत नाही कोणत्याच कामात। छोटं असो, मोठं असो, मध्यम असो, कोणतंही असो, बाहेरचं असो, घरचं असो, सामाजिक असो, राजकारणातलं असो। एकाग्रतेशिवाय आपलं जीवन सुसह्य होऊ शकत नाही। आपल्या समोर संत महात्मे, संतांची मूर्ती आहे। संत महात्मे होऊन गेले, त्यांना त्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी एकाग्रचित्त होणं अत्यंत आवश्यक होतं। त्यांनी ती एकाग्रता साधली। त्यांनी जे उद्दिष्ट